शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील अनेक घोळ, असंख्य गडबडीमुळे तब्बल 8650 तक्रारदारांचे आक्षेप आले होते। यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शहरासह परिसरातील 1-2 नव्हे तर तब्बल 74 नाले गायब झाले आहे आणि असं समोर देखील आलं आहे। अनेक ठिकाणी नाल्यांची दिशा बदलण्यात आली आहे आणि हे प्रकार कोणी आणि का केले याविषयी शंका उपस्थित केली जात असून नकाशातून गायब झालेल्या नाल्यांच्या कोट्यवधींच्या जागा भविष्यात भूखंड माफियांच्या घशात जाण्याची भीती निर्माण झाली आहे। 6 मार्च रोजी महानगरपालिकेने जुन्या आणि विस्तारित शहराचा प्रारूप विकास आराखडा घाईगडबडीमध्ये तयार करून दिला आणि त्यामुळे या दिलेल्या मुदतीच्या आत तब्बल 8650 आक्षेप आले आहेत। त्यातील 5616 आक्षेपांवर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने सुनावणी घेतली आहे। ज्या आक्षेपधारकांना सुनावणीच्या नोटिसा मिळालेल्या नव्हत्या त्यांना गुरुवारी 13 जून आणि शुक्रवारी 14 जून 2 दिवसांमध्ये सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते। या 2 दिवसांमध्ये मोठ्या संख्येने आक्षेपधारकांनी गर्दी केली आणि त्यानंतर प्रारूप विकास आराखड्यात झालेल्या चुकांबाबत संताप व्यक्त करण्यात आला। आता या आराखड्यातून शहर परिसरातील तब्बल 74 नाले गायब असल्याचे समोर आले आहे। काही भागांमध्ये नाले वळवण्यात आले आहेत। गेल्या काही वर्षांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे एकीकडे महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जात असताना दुसरीकडे विकास आराखड्यातून नाले गायब होत असल्याने आक्षेपधारकांना धक्का बसला आहे। त्याचबरोबर काही भागांमध्ये नाल्याच्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आले आहेत आणि त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या अडचणी येणार आहेत।